सरकार एक घोषणा करतं की जीएसटी कमी झालाय आणि त्याबद्दल आभार मानणारा एक व्हिडिओ येतो. पण त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आभार सोडाच एका वेगळ्याच वादाला तोंड फुटतं. तर नेमकं काय आहे हे प्रकरण? चला या ऑनलाईन खडाजंगीच्या जरा मुळाशी जाऊया. अपेक्षेप्रमाणे जिथे आभार दिसायला हवे होते तिथे दिसला तो फक्त तीव्र उपहास. तुम्हीच बघा ही कॉमेंट जी या संपूर्ण चर्चेचा सूर ठरवते. म्हणजे सरकारवर केलेली ही उपहासात्मक टीका इतकी लोकांना आवडली आहे की यातून बरंच काही स्पष्ट होतं. आणि हो, हा उपहासाचा सूर काही फक्त एका कमेंटपुरता मर्यादित नाहीये. जाहिरातींवरच्या खर्चावरून असो किंवा मग आधी कर वाढवा नंतर कमी करा या धोरणावरून असो, लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. असं वाटतंय की उपहासात्मक धन्यवाद म्हणणं हा जणू एक ट्रेंडच बनलाय. पण थांबा, या सगळ्या टोमण्यांच्या आणि विनोदांच्या मागे एक गंभीर मुद्दा लपलेला आहे. लोकांची खरी तक्रार आहे तरी काय? ते नक्की कशामुळे इतके नाराज आहेत? आणि त्या तक्रारीचं मूळ या दोन गोष्टींमधल्या फरकात दडले. बघा, एका बाजूला आहे सरकारची घोषणा की जीएसटी कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला आहे लोकांचा रोजचा अनुभव की बाजारात तर वस्तूंचे भाव अजिबात कमी झालेले नाहीयेत. सरकारी घोषणा आणि लोकांचा अनुभव ह्यातल्या याच दरीमुळे हा सगळा वाद पेटला आहे. आणि लोक काही हवेत बोलत नाहीयेत बरं का. ते अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूंची उदाहरणं देऊन सांगतायत. शेंगदाणा तेलापासून ते अमूल दूध, डीमार्टमधल्या वस्तू आणि कमाल म्हणजे औषधं. लोकांचा दावा आहे की किमती कमी झालेल्या नाहीत, उलट काही ठिकाणी तर वाढल्याय. पण थांबा, तुम्हाला वाटतंय का हा वाद फक्त किमतींचाच आहे की या आर्थिक तक्रारीच्या मागे आणखी काहीतरी मोठं दडलंय? कारण ही चर्चा लवकरच एक अनपेक्षित वळण घेते. आणि हो, ही चर्चा फार काळ आर्थिक राहत नाही. काही वेळातच तिचं रूपांतर एका राजकीय आखाड्यात होतं. जीएसटीचा मुद्दा तसा बाजूलाच राहतो आणि लोक एकमेकांवर राजकीय शिक्के मारून वैयक्तिक हल्ले करू लागतात. या राजकीय वादावादीत दोन शब्द प्रामुख्याने वापरले जातात. सरकार समर्थकांना अंधभक्त म्हटलं जातं, तर विरोधी पक्षाच्या समर्थकांना पप्पू भक्त म्हणून हेणवलं जातं. या शब्दांवरूनच वादाची पातळी आपल्या लक्षात येते. हे बघा, एका बाजूने थेट अंधभक्त हा शब्द वापरून दुसऱ्या बाजूच्या लोकांना या विषयातलं काहीच कळत नाहीये असा दावा केला जातो. म्हणजे सरळ सरळ दुसऱ्या गटाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मग काय, दुसरी बाजू तरी गप्प बसेल का? लगेचच त्याला तितकंच तिखट प्रत्युत्तर दुसऱ्या बाजूने येतं. इथे पप्पू भक्त असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली जाते. यातून हे स्पष्ट दिसतं की ही चर्चा किती विभागली गेली आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते की जीएसटीचा मुद्दा हा केवळ एक निमित्त आहे. खरं तर हे ऑनलाईन सुरू असलेल्या एका मोठ्या राजकीय युद्धातील एक लहानसं रणक्षेत्र आहे, जिथे दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडत आहेत. तर या सगळ्यातून आपण काय शिकायचं? मुद्दा हाच आहे की ही लढाई फक्त जीएसटी किंवा वाढलेल्या किमतींबद्दल नाहीये. ही लढाई आहे विश्वासाची. लोकांचा सरकारी घोषणांवर खरंच विश्वास आहे की नाही हा खरा प्रश्न यातून समोर येतोय. ह्या सगळ्या चर्चेनंतर एक साधा प्रश्न उरतोच. जीएसटी कमी झाल्याचा फायदा लोकांना त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात जाणवला आहे का? यावर प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. आपला अनुभव काय सांगतो? कमेंटमध्ये नक्की सांगा.